राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर आज आहे गुरुवार. गुरुवार म्हणलं की पिवळी साडी ही मी घालणार म्हणजे घालणार, कारण आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी, स्ट्रॉंग होण्यासाठी गुरुवारी आवर्जून तुम्ही म्हणजे पिवळ्या रंगाचं ड्रेस म्हणा, पिवळ्या रंगाची साडी म्हणा आवर्जून घालायची बरं का. तर मग इकडं माझी गुरुवारची चालू होती घाई गडबड. तर इकडं आधी सूर्यदेवाला जलार्पण केलं, नंतर तुळशीची पूजा केली, पाणी वाहिलं, कच्चं दूध वाहिलं, हळदी कुंकू लावून महादेवाची ती पूजा केली आणि नंतर इकडं उंबरठा पूजन करायचं होतं. आता गुरुवार म्हणलं, शुक्रवार म्हणलं की उंबरठा पूजन हे आलंच. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन पण मी करून घेतलं आणि आता राहिली होती रांगोळी काढायची. तर इकडं मी उंबऱ्यापाशी रांगोळी काढली, दिवा लावला आणि उदबत्ती पण लावून घेतली. उंबरठ्याची पूजा करून, हळदीचं लेपन करून उंबरठ्याची सगळ्यात आधी पूजा करायची असते. मुख्य दरवाजाची पूजा करायची असते, जेणेकरून आपला मुख्य दरवाजा जर सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात ही नक्की प्रवेश करत असते आणि आपल्या घरामध्ये स्थिरही राहत असते. इकडं माझी उंबरठ्याची ती चांगली पूजा चालू होती. सगळी पूजा झाली आणि त्याचबरोबर इकडं मी रांगोळी पण छान अशी काढली. आता रांगोळी काढलेली तुम्हाला दाखवता येत नाही, कारण मी मोबाईल असं इकडे लावून ठेवलेला होता स्टँडला, त्याच्यामुळे सारखं घेणं काही जमत नव्हतं. तर अशा प्रकारे इकडं माझी पूजा सगळी काही चांगल्या प्रकारे झाली आणि त्याचबरोबर सगळी देवपूजासुद्धा लवकर उरकून घेतली. आंघोळ केल्या आधी देवपूजा केली. तर छान असं बघा, दिव्यामध्ये छान असा आकार तयार झालेला होता. सुगंधित इकडं उदबत्तीचा वास उठला होता आणि मस्तपैकी स्वामी महाराजांचा अभिषेक झाला, दत्त महाराजांचा अभिषेक झाला. छान अशी इकडं देवघरातली पूजा सगळ्या देवांची झाली आणि इकडं स्वामी महाराजांना पण अभिषेक घालून घेतला, कारण खूप दिवस झाले होते स्वामी महाराजांचा अभिषेक मला करणं शक्य होत नव्हतं, कारण काही ना काही अडचणी यायच्या किंवा कुठे गावाला जावं लागलं की राहून जायचं. तर आज खूप दिवसानं स्वामी महाराजांची नित्यसेवासुद्धा माझ्याकडून घडली, कारण नित्यसेवेमध्ये गॅप जास्त जरा पडला होता, कारण मी गावाकडे खूप दिवस राहिले होते. त्याच्यामुळे गावाकडे पण जप केला होता, पण नित्यसेवा ती राहून गेली होती. तर इकडं मी स्वामी महाराजांचा जप केला, गणपतीचा जप केला, नंतर नित्यसेवेचे 3 अध्याय पठण करून घेतले आणि नंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित करून घेतलं. म्हणजेच पाणी, कारण मला तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं होतं, तर मी तारक मंत्राचं तीर्थ पण इकडं बनवून घेतलं आणि नंतर तारक मंत्राचं तीर्थ 11 वेळेस तारक मंत्र म्हणून हे तीर्थ बनवलं आणि घरातील सगळ्यांना हे तारक मंत्राचं तीर्थ पिण्यासाठी दिलं. बघा, ह्या तारक मंत्राच्या तीर्थात खूप जादू आहे बरं का. आवर्जून तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ नक्की बनवा. नंतर जो काही दररोजच्या स्वयंपाकातला जो नैवेद्य म्हणजे स्वयंपाक बनवलेला असतो, त्याच्यातला नैवेद्य देवाला सगळ्यात आधी घेतला आणि नंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर तोच नैवेद्य गाईला पण खाऊ घातला. बघा, दररोज न चुकता एक वेळेस काहीही हो, पण गाईला नैवेद्य आमचा कधीही चुकत नाही. गाईला हा नित्यनियमाने दररोज नैवेद्य जातो म्हणजे जातो आणि खूप चांगलं बरं का, कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. मग दररोज आपल्याकडून 33 कोटी देवांना नैवेद्य जातो. तर सगळ्यात आधी गाईला नैवेद्य असतो आणि नंतर मग आम्ही जेवण करतो. ही आमच्यात मग तर खूप चांगली सवय आहे बरं का. आणि इकडं पोरांची बघा चालली होती धडपड आंबे काढण्यासाठी, कारण आमच्या आंब्याला लागलेला आहे आता पाड आणि मग इकडं पाड उतरवायला चालू आहे, म्हणजे सगळी झाडाची आंबे उतरवायला चालू आहेत. आंबे काय ह्यावेळेस जास्त नाही लागली बरं का, कारण वारं वावदानं थोडासा पाऊस कमी पण वारं जास्त होतं आणि त्याच्यामुळे बरेच आंबे खाली पडून खराब झाली. त्याचबरोबर उन्हाळा इतका होता का नाही, तर जास्त पाणी पण झाडांना पुरेसं झालं नाही आणि त्याच्यामुळे का नाही आंबे पण इतकी काही लागली नाही. तर तिकडल्या आंब्याचं झालं, आता इकडल्या आंब्याचा प्रयत्न चालू होता. बघा, आपण जी गोष्ट करतो का नाही, ती मुलं ना खूप असं लक्ष देऊन बघतात आणि नंतर तीच गोष्ट ते करायला लागतात. म्हणजे बघा, आता का नाही प्रत्येक वेळेस का नाही चैतूचे पप्पाच आंबे उतरवायचे. मग चैतू ह्यांचं बघून चैतू पण शिकला, कारण आगाव कामं झाडावर चढायची परवाना शिकवण्याची गरजच लागत नाही. पटापटा झाडावर चढला माकडासारखं आणि बघा इथं बकेट अडकावलं त्यानं बाजूला साईडला आणि ह्या जी आंबे काढायची जी जाळी आहे का नाही, तर ह्यानं आंबे काढले.
त्यानं पूर्ण नाही म्हणलं तर काय 2-3-4 बकेट त्याने आंबे स्वतः एकट्याने काढले. प्रयत्न करून काढले, पण काढलेच. कारण कोणती बी गोष्ट बघा, ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो का नाही तर नक्कीच ती गोष्ट सफल होते म्हणजे होतेच. कारण म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर, तसंच काहीतरी. मग इकडं पोरांची धडपड चालू होती आणि हा बघा शहाणा मोठा इकडं बसून त्याला सांगत होता, असं कर तसं कर, असं कर तसं कर. असं पोरांचं इकडं काम चालू होतं. आणि पाड लागलेला पण वरचीवर खायला चालू, पाड लागलेला पण वरचीवर खायला ह्यांचं चालूच होतं. असे कारनामे ह्यांचे नेहमी चालू असतात. आणि त्याचबरोबर माझा आज शुक्रवार, तर शुक्रवारचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं. तर इकडे आज वैभवलक्ष्मीचा शुक्रवार होता. तर संध्याकाळ झालेली होती, दिवस मावळून गेला होता आणि आज मी चला म्हणलं, धोंड्याचा महिना आहे, अधिक मास आहे, तर देवांना धोंड्याचा नैवेद्य हा दाखवायलाच हवा. तर मग इकडं पुरण ते घातलं, पुरणाचा स्वयंपाक सगळा काही माझा उरकला. आता फक्त राहिल्या होत्या पोळ्या करायच्या. मग आधी म्हणलं पूजा मांडून घ्यावी, पोथी वाचून घ्यावी. तर इकडे पूजा मांडणी केली, पोथी वाचायला सुरुवात केली. तर छान अशी इकडं वैभवलक्ष्मी मातेची पूजा झाली आणि आता पोथी वाचावी म्हणलं. कारण बघा, आज एकसुद्धा फूल वाहण्यासाठी नव्हतं. कारण ऊन इतकं आहे का नाही, झाडाला फुलं ही दिवस माळूसपर्यंत सुकून जायलेत. इकडं पोथी वाचायची झाली, आरती झाली, धूप दीप सगळीकडे मी घरामध्ये फिरवून घेतला कापूरती. नंतर मस्तपैकी इकडं गरमागरम आता पोळ्या करायला चालू होत्या. पोळ्या करायच्या झाल्या की लगेच इकडं मी धोंडे पण बनवून घेतले पुरणाचे. इकडं आमटी पण झालेली होती, भजी कुरवडी पापडी सगळं काही झालं होतं. आणि नंतर मग सगळा काही स्वयंपाक उरला आणि नैवेद्याचं ताट भरून घेतलं आणि वैभवलक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून घेतला. ही धोंडे बनवले होते. आता आमच्या इकडे बघा असेच धोंडे बनवतात बरं का. कोणाच्या इकडे छोटी असतील, कोणाच्या इकडे जरा मोठे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण बनवत असतात. तर मस्त असं इकडं पुरणपोळीचा बेत आज केलेला होता. म्हणजे रस, पोळी, धोंडे सगळं काही जेवण आणि मस्त छान असा देवाला नैवेद्य पण दाखवला होता. तर आता एकच लाल रंगाचं फूल कसं बसं ते मला मिळालं. कारण बाजारातून आणायचं तर फ्रीजमध्ये ठेवले की लगेच सुकून जातात. त्याच्यामुळे मी काही फुलं बाजारातून आणले नाही. तर असा गेला आजचा माझा दिवस. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये छान अशी कमेंट करा. आणि चॅनेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा का नवीन व्हिडिओसोबत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.